रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। आज आम्हा कामगारांना कामगार दिनाची सुट्टी आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त काहीतरी महाराष्ट्र स्पेशल बनवायचा विचार मनात आला। मग सुचलं वांग्याची भरलेल्या वांग्याची भाजी बनवायची। तर मी आज तुम्हाला दाखवतो मी कशी भरलेल्या वांग्याची भाजी बनवतो। चला बघूया। सर्वप्रथम मी जरा तेलामध्ये जिरे आणि बारीक केलेलं खोबऱ्याचं कूट परतून घेतला। आता तळलेल्या कुटामध्ये मुठभर शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि आल्याचे जरासं बारीकसे तुकडे मिक्स करून मिक्सरमधून ते काढून घेतलं। मिक्सरमधून काढलेल्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा मिक्स करून त्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ घालून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले। त्यानंतर वांग्याला असं छान प्रकारे अधिकच्या चिन्हामध्ये कट करून घेतलं। कट केलेल्या वांग्यामध्ये सुरुवातीला थोडं थोडं मीठ बोटाने लावून घेतलं। वांग्याला मीठ लावून झाल्यानंतर तयार केलेलं जे मिश्रण होतं मी त्यात भरायला सुरू केलं। असं छान प्रकारे सर्व वांग्यांमध्ये हे मिश्रण भरून घेतलं आणि सर्व वांगी ही रेडी होती भरून। सर्व वांग्यांमध्ये मिश्रण भरून झाल्यानंतर मी कढईमध्ये जरासं तेल ॲड करून जे उरलेलं मिश्रण, जो मसाला उरलेला होता तो तळण्यासाठी टाकून दिला। त्यानंतर जे भरलेले वांगे होते ते त्यामध्ये ॲड करून दिले आणि त्याला व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारे परतून घेतले। आता हे मिश्रण परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून झाकण ठेवून ते शिजायला ठेवलं। मिश्रण आणि वांगी जरा वेळ शिजल्यानंतर त्यामध्ये पुन्हा एकदा गरम पाणी टाकले। असे तुम्हाला 2 ते 3 वेळा गरजेनुसार हे गरम पाणी ॲड करत जायचं आहे। तर मी पूर्ण 3 वेळा हे गरम पाणी माझ्या गरजेनुसार मी ॲड केलं। शेवट एकदा गरम पाणी ॲड करून झाल्यानंतर मी मंद आचेवर या भरलेल्या वांग्याच्या भाजीला शिजायला ठेवलं। आता माझी वांग्याची भाजी बनून रेडी झालेली होती। बघू शकता किती छान प्रकारे ग्रेव्ही आणि भाजी तयार झाली आहे।